मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे संदर्भाने आज स्थानिक विश्रामगृहामध्ये संबंधित अधिकारी वर्गासोबत बैठक संपन्न झाली। सदर बैठकीत तीनही तालुक्यातील महिलांचे आलेले अर्ज आणि त्याची सद्यस्थिती याबाबतीत या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली। यामध्ये दिनांक 10 ऑगस्ट पर्यंत जळगाव जामोद तालुक्यातील 23,771 इतके अर्ज मंजूर झाले आहेत, तर संग्रामपूर तालुक्यातील 23,127 इतके अर्ज आणि शेगाव तालुक्यातील 20,890 इतके अर्ज मंजूर करण्यात आले आहेत। याप्रमाणे जळगाव जामोद मतदारसंघात 67,000 पेक्षा जास्त अर्जांना मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये काही अर्ज त्रुटीमध्ये आहेत, त्या बाबतीतही दुरुस्तीची कार्यवाही सुरू आहे। तर आज या योजनेमध्ये काही पुरुषांनी अर्ज केले अशा प्रकारचे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत। या मंजूर लाभार्थी बहिणींना येत्या 17 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांची एकत्रित रक्कमही त्यांच्या आधार लिंक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे। तसेच 17 सप्टेंबर रोजी पुढील 2 महिने सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्यांची रक्कम सुद्धा लाभार्थी महिलांच्या खात्यात वळती करण्यात येईल। या बैठकीत संग्रामपूर तहसीलदार टोंपे, जळगाव जामोद तहसीलदार शीतल सोलाट, संग्रामपूर बीडीओ पायघन, जळगाव जामोद बीडीओ पाटील, शेगाव बीडीओ श्री कानाटे, शेगाव सीओ काटकर मॅडम यांच्यासह इतर सर्व अधिकारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, जळगाव।